विसरा आता सोल्याची आमटी, सोले वांगे, सोल्याची कचोरी. बनवा हा मस्त कुरकुरीत असा बेत. नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण तुरीच्या सोल्यापासून मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत. तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्यांनाच नकोशे वाटतात. तर चला बनवूया. यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी तुरीचे सोले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. ह्या दोघांचं आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. पाणी न घालताच हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. याला भाजायचं सुद्धा नाही. तर सुरुवातीला कोथिंबीर, लसूण, मिरच्या, जिरं ह्याची आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची. पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. नंतर मग सोले घालून हे पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. मिरच्या, लसूण आधी बारीक करून घेतलं की ते व्यवस्थित होतं. नंतर मग सोले घालून हे असं या प्रकारे आपल्याला पाणी न घालता याचं वाटण बनवून घ्यायचं. आता ह्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. अजून याच्यामध्ये काही मसाले आपल्याला टाकायचे आहे. तर इथे मी 1 कांदा घेतला आणि भरपूर सारी कोथिंबीर. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर नका घालू, पण चांगला लागतो. हळद, तिखट, आपल्या आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घालायचं आहे. हिंग घालायचा, धणे पावडर, ओवा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी अजिबात याच्यामध्ये वापरायचं नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला तांदूळाचं पीठ सुद्धा घालायची गरज नाही. अतिशय कुरकुरीत हे भजी तयार होतात आणि चवीला तर खूप छान लागतात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये बसेल एवढंच आपल्याला बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. आपण पाणी याच्यामध्ये घालणार नाही. कोथिंबीर, कांदा, सोले याच्यामध्ये जे नॅचरली जे पाणी असतं त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मी भिजवून घेतलं आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत मिक्स करून घ्यायचं आणि याचे भजे तळून घ्यायचे आहेत. तेल हे मध्यम गरम पाहिजे, जास्त गरम नको, नाहीतर भजी जळून जातील. आणि भजी या तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची. हळूवारपणे मस्त सोडून घ्यायची आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. खूप छान लागतात ही भजी आणि बराच वेळ हे कुरकुरीत राहतात. 5 मिनिटातच भजी संपून जातील, एवढे चविष्ट हे भजी तयार होतात. ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. बघा आता ही भजी झालेली आहे. सगळी भजी मी करून घेतले. हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा अशी खाल्ली तरी खूप छान लागतात. हे बघा किती कुरकुरीत ही भजी झालेली आहे. अगदी इझिली ब्रेक होत आहेत आणि पोकळ अशी ही भजी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोल्याचे तेच प्रकार खाऊन सगळ्यांनाच बोर झालेलं असतं, त्यामुळे हा नवीन पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करा. सगळ्यांनाच आवडेल. चहाबरोबर किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.